नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या क्षणाची वाट आपण सर्व विद्यार्थी बघत होतात विद्यार्थी मित्रांनो, की 5 मेच्या परीक्षेचं सर हॉल तिकीट कधी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं हॉल तिकीट आपल्या सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे। आय थिंक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे हॉल तिकीट देखील डाउनलोड केलेलं असेल। पण एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, सीईटी सेलने यावेळेस प्रथमतः जे विद्यार्थी पात्र आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांची देखील एक सेपरेट पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे। तर ही पीडीएफ आपण बघितली आहे का, या पीडीएफ मध्ये आपलं नाव आहे का, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जसे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपली ऑफिशियल सीईटीची वेबसाईट दिसते, ज्यामध्ये सीईटीने ऑलरेडी सांगितलेलं आहे की 27 एप्रिल मध्ये जो फर्स्ट शिफ्टचा पेपर होता, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चुका आढळून आलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सीईटीने 5 मे रोजी बोलवलेलं आहे। यासोबतच यांचं हॉल तिकीट देखील आता जाहीर झालेलं आहे आणि सोबतच जी पीडीएफ यादी आहे की जी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला वाटते की बघितली नसेल, तर ती पीडीएफ यादी नेमकी काय आहे, तर ती पीडीएफ यादी विद्यार्थी मित्रांनो ही आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल की सीईटी सेलने ही काळजी घेतली आहे की कुठल्याच विद्यार्थ्याचं नुकसान नको व्हायला। तर माझं तुम्हाला पुन्हा एकदा हेच आव्हान असणार आहे की प्रत्येक जणांनी आपलं नाव एकदा चेक करून घ्यावं, व्यवस्थित आहे का स्पेलिंग वगैरे, आणि सोबतच तुमचा ऍप्लिकेशन आयडी। निश्चितपणे 100% या गोष्टी बरोबर असणारच आहेत, पण पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी बारकाईने बघणं गरजेचं आहे, कारण यामध्ये पूर्णपणे आपलं फ्युचर आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि 5 मे साठी मला ठाऊक आहे की तुम्ही सगळेजण आता अभ्यासामध्ये बिझी असणार आहात, कारण तुम्हाला पुन्हा एकदा 2 ते 3 दिवसांमध्ये सगळं पीसीएमचा सराव करणं आहे, रिव्हिजन करणं आहे, याची देखील मला कल्पना आहे। सो तुमचा जास्त वेळ न घेता महत्त्वाचा मुद्दा अजून एकदा तुम्हाला मी शेवटचा जाताना हेच सांगणार आहे की हॉल तिकीट आपण व्यवस्थित डाउनलोड करा, एक्झाम सेंटर कोणता आहे हे देखील आपण बघून घ्याल। सोबतच ही पीडीएफ यादी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या पीडीएफ यादीमध्ये साधारणतः सगळ्या विद्यार्थ्यांचे जे या ठिकाणी नाव आणि नंबर आहेत ते सर्व या ठिकाणी सीईटी सेलने नमूद केलेले आहेत। आणि सोबतच जर आपण डाउनलोड केलेलं नसाल सीईटीचं हॉल तिकीट, तर ते हॉल तिकीट आपल्याला जे सीईटीचं पोर्टल आहे या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल जो आपला मेल आयडी आहे, पासवर्ड आहे, या सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला पुन्हा एकदा आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। सोबतच जे आता 27,000 विद्यार्थी या एक्झामसाठी पात्र आहेत, तर पुन्हा एकदा तुम्ही 2 वर्ष जो अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या 2 ते दिवसांमध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा तोच अभ्यास करायचा आहे। पूर्णपणे 2 ते 3 दिवस हे सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठीच आहेत। मला एवढं नक्की खात्री आहे की हे विद्यार्थी पुन्हा एकदा अत्यंत जोमाने या परीक्षेला सामोरं जातील। आणि सीईटी सेलचे देखील मला धन्यवाद मानायचे, कारण सीईटी सेलने यावेळेस एकदम तत्परतेने हा जो निर्णय आहे विद्यार्थी आणि पालकांच्या हितामध्ये हा सीईटी सेलने निर्णय घेतला आहे, त्यामुळे सीईटी सेलचे देखील धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 मे रोजी होणाऱ्या या तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला एक्झाम पल्सच्या पूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।